नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत. बाळांनो, जे काही बेसिक टॉपिक होते ना, ते बेसिक टॉपिक मागच्या लेक्चरमध्ये पूर्ण केलेले आहेत आणि याच्यानंतर जे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ते बेसिक केल्याच्या बाद ज्या व्यक्तीने बेसिक केलेलं नसेल त्या व्यक्तीने एकदा बेसिक करा. 10 ते 15 दिवस तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या ज्या काही गोष्टी आहे ना, या गोष्टी करायच्या आहे आणि त्याच्यानंतरच हा टॉपिक बघायचा आहे. आता जे काही विद्यार्थी मला पाहताय तर मी एक असं गृहीत धरून चालणार आहे की त्या विद्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या सर्व गोष्टी येतात, त्यांचे पाढे पाठ आहे. त्याच्यानंतरच ते व्यक्ती मला या संख्या टॉपिकला पाहताय आणि या संख्या टॉपिक मध्ये पण खूप महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक परीक्षेला हा कमीत कमी 1 ते 2 प्रश्न हे विचारले जात आहे आणि हे 1 ते 2 प्रश्न खूप अत्यंत महत्त्वाचे आणि याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आणि आज आपल्याला त्या लेक्चरमध्ये मेन महत्त्वाचं म्हणजे काय बेसिक गोष्टी काय आहेत, तर या बेसिक गोष्टीवर आज बघायचंय. आता हा संख्या टॉपिक आहे आणि आपल्याला माहिती आहे व्यवहारामध्ये ज्या काय आपण संख्या आहे प्रत्येक वेळेस वापरतो 1 2 3 4 याला संख्या म्हणतात. पण या संख्यावरून काहीतरी या संख्याचे विभाजन केले. मग या संख्याचं विभाजन कशामध्ये केलंय, मग संख्याचे प्रकार कोणते आहेत, या ज्या काही गोष्टी आहे ना, या गोष्टी आपल्याला एक खूप महत्त्वाचे आहे आणि याच गोष्टी बघायच्या आहे की या संख्या टॉपिकवर ना काय काय गोष्टी आहेत. बरोबर ना, की संख्यामध्ये जर मी पहिल्यांदा बघितलं ना, संख्याला सुरुवातीला या संख्याचे विभाजन केले आणि या संख्यामध्ये जर पहिल्यांदा सुरुवातीला बघितलं मी, तर या संख्या या टॉपिक मध्ये सुरुवातीला बेसिकला ना पहिला या संख्याचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या म्हणून. या संख्याचा प्रकार कोणता आहे? पहिला नैसर्गिक संख्या. मग आता या नैसर्गिक संख्येला आणखी एक नाव आहे. या नैसर्गिक संख्येला मोज संख्या असे देखील म्हणतात. या नैसर्गिक संख्येला कोणती संख्या म्हणतात? मोज संख्या असे पण म्हणतात. मग या नैसर्गिक संख्येला हिंदीमध्ये प्राकृत संख्या असे देखील म्हणतात. हिंदीमध्ये कोणती संख्या म्हणतात? प्राकृत संख्या असे देखील म्हणतात. आता या नैसर्गिक संख्या असेल, मोज संख्या असेल किंवा प्राकृत संख्या असेल, या संख्यांची सुरुवात कुठून होते? मग या संख्यांची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 5 6 7 पुढे डॅश डॅश. मग यावरून काय समजतंय की सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मग क्वेश्चन हा काय विचारला जाईल, ह्या नैसर्गिक संख्येच्या ऐवजी ना सर्वात लहान मोज संख्या किती? मग सर्वात लहान मोज संख्या देखील किती असेल? 1च असेल. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान प्राकृत संख्या किती? सर्वात लहान प्राकृत संख्या पण किती असेल? 1च असते. मग आता हे खूप महत्वाचं आहे. यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? जर असा प्रश्न विचारला तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. जर तुम्हाला ऑप्शन दिले 1 2 3 4 100 वगैरे, तुमचं डायरेक्ट उत्तर काय असेल की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. कारण का? की नैसर्गिक संख्या या अनंत असतात. मग टिप किंवा पॉइंट विचारला जाऊ शकतो की नैसर्गिक संख्या डॅश डॅश असतात. नैसर्गिक संख्या डॅश डॅश असतात. तर नैसर्गिक संख्या क्रमवार व अनंत असतात. काय प्रश्न विचारला जाईल पहा, नैसर्गिक संख्या डॅश डॅश असतात, नैसर्गिक संख्या क्रमवार व अनंत असतात. नैसर्गिक संख्या क्रमवार व अनंत असतात. क्रमवार म्हणजे काय की 1 नंतर येणारी संख्या 2 किंवा 40 नंतर येणारी संख्या 41, डायरेक्ट 42 नाही येत, याला म्हणायचं नैसर्गिक संख्या.
हे नैसर्गिक संख्येबद्दल तुम्हाला एवढी माहिती असणं ना तुमच्याकडे गरजेचं आहे. या माहितीवर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही बेसिक हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भरपूर प्रश्न याच्यावर विचारले गेले आहेत आणि इथून पुढे पण येणार आहेत. पण ही गोष्ट एक माहिती पाहिजे. दुसरा जर मी बघितला तर दुसरा आहे पूर्ण संख्या. दुसरा काय आहे? पूर्ण संख्या. हा छोटा आहे, याच्यावर परीक्षेला एकच पॉइंट विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती. तर नेहमी लक्षात ठेवा, पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते. पूर्ण संख्येची सुरुवात देखील कुठून होते? शून्यापासून. पण पूर्ण संख्या देखील अनंत असतात. मग याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो की सर्वात लहान पूर्ण संख्या किती? सर्वात लहान पूर्ण संख्या 0. आणि जर प्रश्न विचारला की सर्वात मोठी पूर्ण संख्या किती? सर्वात मोठी पूर्ण संख्या माहिती नाही किंवा सांगता येत नाही. मग इथं पण सेम प्रश्न आहे की नैसर्गिक पूर्ण संख्या डॅश असतात. पूर्ण संख्या या अनंत असतात, क्रमवार असतात. पूर्ण संख्या अनंत असतात. मग मेन महत्वाचा प्रश्न कोणता विचारला जातो की सर्वात लहान पूर्ण संख्या 0 यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का? तुम्हाला ऑप्शन असे राहतील, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? वळका 1 2 3 0. मग याच्यामध्ये इथे आता बरोबर देताय तुम्ही बघितल्यानंतर, पण तिथे पेपरमध्ये गेल्याच्या बाद कन्फ्यूज होतं. माणूस काय करतं? पूर्ण संख्या 1 मारून येतं. पण सर्वात लहान पूर्ण संख्या किती आहे? 0. सर्वात लहान पूर्ण संख्या काय आहे? 0. हा दुसरा प्रकार झाला. ओके. आता तिसरा बघा. तिसरा मेन महत्वाचा आहे चौरस संख्या. काही विद्यार्थी हा प्रकार नवीन ऐकत आहे, चौरस संख्या. आता हा चौरस संख्या म्हणजे काय सर, हे पहिल्यांदा सांगा. पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या असे म्हणतात. मी काय बोललो बघा, पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात. काय म्हणतात? चौरस संख्या म्हणतात. पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात. मग आता पूर्ण वर्ग संख्या माहिती पाहिजे ना, कोणकोणते आहेत? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 डॅश. मग ह्या ज्या काही संख्या आहेत, म्हणजे ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात ना, त्याला चौरस संख्या म्हणतात. आणि यावर आता प्रश्न विचारला जातोय, त्याच्यामुळे या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग यामध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की चौरस संख्या म्हणजे काय? चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात. उदाहरणामध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49 हे वर्ग आहे आणि यालाच काय म्हणतात? चौरस संख्या म्हणतात. मग प्रश्न विचारला जातो, सर्वात लहान चौरस संख्या कोणती? सर्वात लहान चौरस संख्या 1 आहे. मग तुम्हाला फसवेगिरी क्वेश्चन आणखी विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान समचौरस संख्या कोणती? सर्वात लहान समचौरस संख्या कोणती? मग सर्वात लहान समचौरस संख्या किती आहे? 4 आहे. किती आहे? 4 आहे. मग विचारला जाईल सर्वात लहान विषम चौरस संख्या कोणती? तर 1 असेल. आणि सर्वात लहान समचौरस संख्या कोणती? तर 4 असेल. आणि असाही प्रश्न विचारला जाईल, सर्वात लहान चौरस संख्या कोणती? तर ती सर्वात लहान चौरस संख्या 1 असेल. समजला? हा तिसरा प्रकार घेतला आपण, चौरस संख्या. पहिला प्रकार घेतला नैसर्गिक संख्या. दुसरा प्रकार घेतला
पूर्ण संख्या आणि तिसरा प्रकार घेतला आपण चौरस संख्या. मग या नैसर्गिक संख्या म्हणजे काय की नैसर्गिक संख्येला दुसरं नाव मोज संख्या आहे आणि या मोज संख्येला हिंदीमध्ये प्राकृत संख्या असे म्हणतात. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होते. नैसर्गिक संख्या सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. नैसर्गिक संख्या डॅश असतात. नैसर्गिक संख्या ह्या क्रमवार व अनंत असतात. दुसरा प्रकार होता पूर्ण संख्या. या पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते. सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य. पूर्ण संख्या पण क्रमवार व अनंत असतात आणि सर्वात मोठी सांगता येत नाही. आणि तिसरा प्रकार आपण चौरस संख्या बघितल्या. चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या असे म्हणतात. उदाहरणामध्ये 1 4 9 16 25 असे घेतले आणि यानंतर सर्वात लहान चौरस संख्या 1 असेल. त्याच्या पलीकडे गेल्याच्या बाद सर्वात लहान समचौरस संख्या जर किती असा प्रश्न विचारला तर सर्वात लहान समचौरस संख्या 4 असेल. किती असेल? 4. आता चौथा प्रकार मेन महत्वाचा चौथा प्रकार आहे की एक मूळ संख्या. चौथा प्रकार काय? मूळ संख्या. मूळ संख्या. मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय हे महत्वाचं पाहिजे. आणि या मूळ संख्येला दुसरं एक नाव आहे अविभाज्य संख्या. मूळ संख्येचं दुसरं नाव काय आहे? अविभाज्य संख्या. मग मूळ संख्या किंवा अविभाज्य संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो व 1 ने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. काय बोललो बघा की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो व 1 ने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? मूळ संख्या असे म्हणतात किंवा त्याच संख्येला अविभाज्य संख्या देखील म्हणतात. मग आता महत्वाचे आहेत. मग याच्यामध्ये प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतात की हा टॉपिक खूप IMP आहे आणि याच्यावर परीक्षेला हा प्रश्न 1001% असतो. म्हणजे असतो की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात किंवा 1 ने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. मग पुढचा प्रश्न काय विचारला जातो की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर घ्यायचं 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहेत. किती आहेत? 25. मग आता या 25 मूळ संख्या कोणकोणत्या पाठ पाहिजे आपल्याला? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 त्यानंतर 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि हे 97. ह्या 1 ते 100 मधल्या तुमच्या 25 मूळ संख्या झाल्या. किती? 25. मग याच्यात देखील तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो की 1 ते 10 मध्ये मूळ संख्या किती? 1 ते 10 मध्ये मूळ संख्या आहेत किती? 4. मग 11 ते 20 मध्ये मूळ संख्या किती? 11 ते 20 मध्ये बघितल्या तर इथं पण 4 आहे. 11 ते 20. त्यानंतर 20 ते किंवा 21 ते 30 मध्ये 2 आहे. 21 ते 30. तसंच सेम 31 पासून ते 40 पर्यंत, परत 41 ते 50 पर्यंत, परत 50 ते 60, त्यानंतर 60 ते 70, 70 ते 80 मध्ये 3, 80 ते 90 मध्ये 2 आणि 100 मध्ये फक्त एक. 90 ते 100 मध्ये 1. जर अशा बघितल्या तर ह्या संख्या आहेत. बरोबर. मग आता या एकूण टोटल किती संख्या झाल्या? 25 संख्या झाल्या.
आणि ह्या ज्या 25 संख्या आहेत या 25 संख्यांची बेरीज विचारली जाते। या 25 संख्यांची काय विचारली जाते? बेरीज विचारली जाते। या 25 संख्यांची बेरीज असते 1060। किती असते? 1060 बेरीज असते, बरोबर। मग आता यावर जे काही प्रश्न विचारले जातील, बरोबर, सगळे प्रश्न, कोणताही प्रश्न असो की सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे। सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? 2। आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती, तर सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97 आहे। आता याच्यामध्ये ना जर बघितलं ना तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक गोष्ट याच्यातनं एक अपवाद आहे। मूळ संख्या बघितल्या, सर्व झाल्या, बरोबर। आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? 2 आहे। त्यानंतर सर्वात मोठी, सर्वात मोठी, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97 आहे। ओके। तिसरा पॉइंट विचारला जाईल, एकमेव, एकमेव समसंख्या, समसंख्या जी मूळ संख्या आहे, एकमेव समसंख्या जी मूळ संख्या आहे ती आहे 2। त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला जाईल बघा, सर्वात लहान, सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? तर उत्तर असेल 3। पुढे विचारला जाईल की एक ही संख्या, एक ही संख्या मूळ ही नाही आणि मूळ ही नाही आणि संयुक्त पण नाही, मूळ ही नाही आणि संयुक्त पण नाही। मग नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणी विचारलं एक ही संख्या मूळ आहे का, तर नेहमी उत्तर द्या एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही। मग हे एवढे जे काही मूळ संख्येवरचे पॉइंट आहेत, हे मूळ संख्येवरचे पॉइंट खूप महत्वाचे आणि याच पॉइंटवर तुम्हाला परीक्षेला हा प्रश्न विचारला जाईल। खूप महत्वाचे पॉइंट आहेत, त्या मूळ संख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे। जशा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 71 73 79 83 89 97 ह्या ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या माहिती पाहिजे। याच्यानंतर तुम्हाला आणखी एक पॉइंट देतो, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती? जर असा प्रश्न विचारला तर याची सरासरी आहे 42.4। किती आहे? 42.4। मी आता सांगितलं की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? जर असा प्रश्न आला तर डोळे झाकून उत्तर द्यायचं 1060। त्याच्या पलीकडे आणखी एक क्वेश्चन विचारला जातो, सर्वात लहान, सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या किती? सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या 101 असेल। किती असेल? 101। मग ह्या मूळ संख्या या टॉपिकवर जे काही बेसिक गोष्टी ह्याच्या बाहेर एक सुद्धा प्रश्न जाणार नाही, ही माझी गॅरंटी असेल। पण तुम्हाला या सर्व प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। शेवटच्या पेपरच्या शेणापर्यंत, जोपर्यंत पेपर येत नाही तोपर्यंत तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि वारंवार याच्यावर एक रिव्हिजन द्यायचं आहे। ओके। आता जर बघा पुढे जर बघितलं मी, आता या मूळ संख्या नंतर आणखी एक प्रकार आहे पहा, या मूळ संख्याच्या नंतर तो कोणता प्रकार आहे हे पण माहिती पाहिजे। मूळ संख्याच्या नंतर जोडमूळ संख्ये, काय की जोडमूळ संख्ये, जोडमूळ त्याचाच भाऊ आहे पहा, जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या। आता जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या
दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. काय बोललो मी? ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. परत बघा, ज्या दोन मूळ संख्यामध्ये ज्या दोन मूळ संख्यामध्ये ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्यास जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता दोनचा फरक असणाऱ्या जोडमूळ संख्या कोणकोणत्या आहेत? किंवा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे की 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या. मग त्या 8 जोड्या कोणकोणत्या त्या माहिती पाहिजे. पहिली जोडी 3 5, दुसरी जोडी 5 7, तिसरी जोडी 11 13, चौथी जोडी 17 19, पाचवी जोडी 29 31, सहावी जोडी 41 43, सातवी जोडी 71 73, 59 61, 59 61 आणि आठवी जोडी 71 73. मग ह्या 8 जोड्या माहिती असणं गरजेचं आहे. कारण का, यावर काही प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला प्रश्न कसा आणि कोणत्या पद्धतीत विचारला जाईल बघा, की त्यांनी क्वेश्चन विचारतील की 1 ते 20 पर्यंत असणाऱ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्यांची बेरीज किती. काय प्रश्न विचारला बघा, 1 ते 20 पर्यंत, किंवा सोपा, आणखी एक सोपा देतो, 21 ते 30 पर्यंत, 21 ते 30 किंवा 21 ते 40 पर्यंत, 21 ते 40 पर्यंत असणाऱ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्यांची बेरीज किती. जोडमूळ संख्यांच्या जोड्यांची बेरीज किती. बरोबर. आता 21 ते 40 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत बघा. एक जोडी आहे 29 31, दुसरी जोडी डायरेक्ट 41 43. या दोघांच्या मध्ये आहे का? नाही. मग ही नाही येणार, फक्त ही जोडी येते 29 31 पर्यंत असणाऱ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्यांची बेरीज किती. मग बेरीज काय येईल? 31 अधिक 29, 9 10 ला 0 1 गेला, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर बेरीज किती असेल? 7. आता ही मी बेरीज घेतली, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल फरक किती, गुणाकार किती, किंवा भाग जाणारी जोडी कोणती, काही क्वेश्चन विचारला जाईल. भाग जाणारे तर विचारले जाणार नाही, कारण का भाग जात नाही मूळ संख्यांना. मग तुम्हाला गुणाकार विचारला जाऊ शकतो. मग याच्यावर काही प्रश्न आहे, ते प्रश्न तर बघायचे आपल्याला. पण ह्या गोष्टी ज्या काही बेसिक गोष्टी आहे ना जोडमूळ संख्यांच्या, त्या गोष्टी माहिती पाहिजे. या गोष्टीवर प्रश्न विचारला जातो. आणि पुढचा एक टाईप आहे आणखी एक, संयुक्त संख्या. कोणती संख्या? संयुक्त संख्या. हे खूप महत्वाचे टाईप घेतले मी, जे IMP आहेत ना ते टाईप घेतोय. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? सोप्या भाषेत मूळ संख्या सोडून बाकी सर्व संयुक्त संख्या असतात. मूळ संख्या सोडायच्या. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती येतात? 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहेत. बरोबर. आणि अपवाद 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त पण नाही, ही एक सुटली. म्हणजे टोटल 25 आणि 1 26 संख्या सुटल्या 1 ते 100 पर्यंत. मग 100 मधून ह्या 26 संख्या गेल्या तर राहिलेल्या 74 संख्या ह्या मूळ संख्या आहेत. मग विचारला जाईल 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत. तर 1 ते 100 पर्यंत 74 या संयुक्त संख्या आहेत. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, सर संयुक्त संख्या कोणकोणत्या आणि कशा? मी आता सांगितलं ना, मूळ संख्या सोडायची.
2 मूळ आहे, 3 सुटली, 4. 4 ही संयुक्त संख्या आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या 4. 4 नंतर 5 सुटला 6, 6 नंतर 7 सुटला 8, नंतर 9, नंतर 10, 11 सुटला 12, 13 सुटला 14, 15, 16, 17 सुटला 18, 19 सुटली 20, 21, 22. म्हणजे मूळ सोडायच्या. मूळ सोडल्याच्या बाद जेवढ्या संख्या राहिलेल्या असतील त्या सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. मग एक क्वेश्चन पहिला तयार झाला की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. मग तुम्हाला प्रश्न परीक्षेत कसा विचारला जातो बघा, की ज्या संयुक्त संख्या आहेत, हे झालं असेल ओके, ज्या संयुक्त संख्या आहेत ना, तुम्हाला प्रश्न विचारला जातो 1 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज काय. 1 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज काय. आता हा प्रश्न तुम्ही टॅकल कसा करणार, यामध्ये तुम्हाला संयुक्त संख्या म्हणजे काय हे माहिती पाहिजे ना. जर हे माहिती असेल तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग काय माहिती पाहिजे, संयुक्त संख्या. मग आता मी संयुक्त संख्या म्हणजे काय आता सांगितलं, मूळ संख्या सोडायच्या, बाकी सर्व संयुक्त संख्या. सर्वात लहान संयुक्त संख्या 4, 6, त्यानंतर 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 16 नंतर किती 18 आणि हे नंतरचे 20. ह्या सर्वांची बेरीज म्हणजे तुमच्या 1 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज असेल, जी काही XYZ असेल ते. आता मी 1 ते 20 घेतला, परीक्षेला 30 ते 40 मध्ये विचारतील किंवा 50 ते 60 मध्ये विचारतील, कोणत्याही टाईपचा प्रश्न विचारतील, ते प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. याच्यामुळे हे बेसिक खूप गरजेचं आहे. या बेसिक वर अभ्यास करा. याचे मी तर प्रश्न घेणार आहे, पण तुम्ही देखील यावरचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. 1001% सांगतो मी, 100% या टॉपिक वर परीक्षेला प्रश्न असतो म्हणजे असतो, आणि ते पण हमखास. आता हे बेसिक काही ज्या गोष्टी होत्या त्या सांगितल्या, बाकी आपल्याला हळूहळू पुढच्या टाईपकडे जायचंय. ओके, हे समजलं असेल, लिहून घेत चला. एक बुक बनवा आणि त्या बुक नुसार व्यवस्थित जा, म्हणजे तुम्हाला 1001% हा फायदा होणार. गणित विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून द्यायची हमी माझी, पण मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर. ओके, आता राहिलेले बाकी पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं लेक्चर घेऊ. चलो, धन्यवाद.